वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स। महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्या CMG तर्फे आज 25 जून 2026ला नीट UG 2026ची 21 जून रोजी झालेली परीक्षा अगदी 4 दिवसात आन्सर की रिलीज झालेली आहे। आपण सर्वजण NTAच्या वेबसाईटवर जाऊन आपले आन्सर की 50, 60, 70 आणि 80 हे जो तुमचा कोड आहे त्या प्रत्येक कोडच्या संदर्भामध्ये आपण आपले आन्सर की चेक करून घ्या आणि आपला स्कोअर कॅल्क्युलेट करून घ्या। वास्तविक पाहता पाठीमागच्या काही वर्षापासून NTA आपल्याला पहिल्यांदा ज्यावेळेस परीक्षा व्हायची, परीक्षा झाल्यानंतर जवळपास 1 महिने ते 40 दिवसाच्या आसपास एक 4-5 दिवस अगोदर आन्सर की रिलीज करत असायचे आणि आन्सर की रिलीज केल्यानंतर परत त्याच्यावरती चॅलेंज दिलं जायचं, OMR सीट आणि रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस द्यायचे आणि नंतर फायनल आन्सर की यायची आणि परत आपला रिझल्ट डिक्लेअर व्हायचा। ही शेवटचे 5 दिवस असायचे, परंतु शक्यतो या नोटीसमध्ये आपल्याला त्यांनी असं पण सांगितलेलं आहे की तुम्ही NTA हे फास्टेस्ट रिझल्ट देण्याच्या विचारात आहे, त्यामुळं आन्सर की अगदी 4 ते 5 दिवसामध्ये आपल्यासमोर आपल्याला येत आहे। सर्वांनी आपला रिझल्ट जो आहे तो कॅल्क्युलेट करून घ्या। त्याचबरोबर या नोटीसमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे तुम्हाला जर आन्सर की तुमचे जे काही OMR सीट आहे त्याचं स्कॅनिंग सुरू झालेलं आहे, ते पूर्णतः झालेलं नाही। त्यामुळं स्कॅनिंग झाल्यानंतर OMRमध्ये तुमचे जे रेकॉर्डेड आहेत रिस्पॉन्सेस ते तुम्हाला तुमच्या मेलवरती किंबहुना आपण वेबसाईटवरती लॉग इन करून आपल्याला तुमचा OMR सीटसुद्धा डाउनलोड करता येईल, त्याची प्रिंट काढता येणार आहे। आत्ताची आन्सर की ही फायनल नाही, प्रोव्हिजनल आन्सर की आहे। या आन्सर कीच्या नंतर तुम्ही चॅलेंज देऊ शकता। चॅलेंज देण्यासाठी तुमचा जो एखादा प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या साठी NCERT मधलं जे काही आता आन्सर दिलेलं जे असेल आणि ते आन्सर तुम्हाला चूक वाटतंय, मग बरोबर काय आहे असं वाटत असेल तर त्या आन्सरसाठी तुम्हाला NCERT मधून जे काही तुम्हाला पुरावा पण त्यासोबत जोडावा लागणार आहे आणि हे सर्व संपूर्ण भारत देशात असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी म्हणजे 22 लाख विद्यार्थ्यांना चॅलेंज करता येणार आहे। चॅलेंज स्वीकारल्यानंतर जर समजा आन्सर बदललं तर ते आन्सर सगळ्यांसाठी लागू असेल, म्हणजे ज्यांनी चॅलेंज केले त्यांच्यासाठीच मार्क्स मिळतील असं नाही। उदाहरणार्थ मी जर चॅलेंज केलेलं नसेल आणि मी आन्सर ते लिहिलेलं असेल आणि मला आता चुकीचं धरलं असेल आणि नंतर आन्सर की चेंज झाली आणि त्या आन्सर कीमध्ये ते बरोबर येत असेल तर ते सर्वांसाठी लागू राहील, म्हणजे ज्यांनी चॅलेंज केलं आहे त्यांनाच फक्त मार्क्स मिळणार आहेत असं नाही। त्यामुळे आपण चॅलेंज करायचं का नाही तुम्ही ठरवू शकता। एका चॅलेंजसाठी तुम्हाला 200 रुपये एका प्रश्नासाठी फीस भरावी लागेल। जर चॅलेंज अगदी खरं निघालं आणि आन्सर कीमध्ये चेंज झालं तर आन्सर की बदलून येईल आणि ती आलेली आन्सर की मात्र फायनल आन्सर की असेल आणि प्रोव्हिजनल आन्सर की जी आहे ती परत डिस्कार्ड करण्यात येणार आहे। जर समजा तुमचं आन्सर जे चॅलेंज केलेलं आहे, जेवढ्या विद्यार्थ्यांनी चॅलेंज केलेल्या त्या प्रश्नाचं उत्तर जर बदललं आणि आन्सर की नवीन आली तर मात्र सर्वांचे 200 रुपये रिफंड केले जाणार आहेत। सर्वांनी चॅलेंज करावं असं नाही। वास्तविक आज 25 जून 2026 पासून ते 28 जून 2026च्या संध्याकाळी 11:50 आपल्याला याच्यासाठी चॅलेंज करता येणार आहे। एकंदरीत ॲक्शन मोडवरती आपल्याला NTA दिसत आहे। लवकरात लवकर रिझल्ट आपल्याला देईल। आत्ताची प्रोसेस पुढे काय असेल, आत्ताची आन्सर की आपली जे आहे ती डाउनलोड करून घ्या। तुमचे सगळे जे काही टिक करून आणलेलं असेल तर त्याच्यावरती तुमचे मार्क्स कॅल्क्युलेट करून घ्या आणि तुम्हाला किती स्कोअर येत आहे ते तुम्ही पहा आणि मग आपल्याला इथून पुढे आपल्याला रँक वगैरे आपण पाहूया। त्यानंतर अगदी 2 ते 5 दिवसामध्ये आपली OMR सीट जी आहे ती स्कॅनिंग होईल। ते स्कॅन झाल्यानंतर रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस त्याचबरोबर तुमची OMR सीट जी ओरिजिनल आहे ती तुमच्या वेबसाईटवरती तुम्हाला लॉग इन करून आपल्याला प्रिंट काढता येऊ शकणार आहे, किंबहुना तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मेलवरती सुद्धा तुम्हाला ती मिळू शकणार आहे। यापैकी कोणतीही गोष्ट आपल्याला होऊ शकणार आहे, म्हणजे आपण जी काही OMR सीट दिलेली आहे ती आपल्याला OMR सीट आपल्याला परत निदान स्कॅनच्या स्वरूपामध्ये तर आपल्याला मिळत असते। त्यानंतर तुम्ही जे काही बबलिंग केलेलं आहे त्याचे रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस म्हणतात, म्हणजे तुम्ही केलेलं बबलिंग हे तिथं काय रेकॉर्ड झालं आहे हे सुद्धा आपल्याला NTA देत असतं। त्याच्यासाठीचा पुढे 5-10 दिवसामध्ये ते प्रोसेस होईल। एकंदरीत रिझल्ट अगदी जुलैच्या 5 ते 10 तारखेपर्यंत येईल असं आता सध्या तरी वाटतंय। आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना NTAच्या वेबसाईटवरती जाऊन जे काही आन्सर की आले ते आपले आन्सर की डाउनलोड करा। तुमचा जो कोड आहे त्या कोडची आन्सर की पहा आणि तुमचे मार्क्स कॅल्क्युलेट करा। सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्या करिअर मेकिंग गार्डन्सच्या
टीमतर्फे हार्दिक शुभेच्छा देऊन आपला करिअरचा मार्ग सुकर बनावा यासाठी हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आपण चांगलेच यश संपादन करावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.